आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, हे असे कोमट पाण्यात हात बुडवल्यानंतर तू काय ते नंतर मसाज बिसाज करणारेस त्यांनी असे माझे हात एकदम असे मऊ होतील का, असे कापसासारखे लुसलुशी? हो, एकदम सॉफ्ट होणार, कॉटन बॉल्स सारखे. अगो बाई, हो का? बरोबर. आणि हे झालं ना की मग मी तुला मस्त ना माझ्या कलेक्शन मधली ग्लिटर वाली नेलपेंट लावून दे. कसली? ग्लिटर. अगं म्हणजे अशी छान चमकते ती. अगं चमकीवाली म्हण की मग. हा चमकीवाली नाही मॉम, ग्लिटर वाली. हा बरं, तेच ते काय जास्त. तू म्हण ग्लिटर. ग्लिटर. ग्लिटर वाली. हा. सई, काय ग आज लवकर आलीस? बरं वाटत नाहीये का तुला? नाही तसं काही नाही, बरं वाटतंय मला. थांब, पाणी आणते हा बाळा. काय कसं चेहरा कसा उतरला तुझा? तब्येत बरी आहे ना? हो. ताप येत नाही ना? नाही मामा. आता सांगितलं की तिने बरं वाटतंय म्हणून. किती वेळा पुन्हा तोच 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 प्रश्न विचारणार आहात? घरात दुसरी माणसं आहेत म्हटलं, आमची चौकशी करा की कधीतरी प्रेमाने. जे आजारी असतात ना त्यांची चौकशी करतात, आजारपणाचं सोंग घेणाऱ्यांची नाही. मधू, सई, काय झालंय बाळा? तुझा चेहरा फार उतरलाय. हं? आई, माझी नोकरी गेलीये. अगं काय सांगतेस? काय कसं काय? अगं अशी कशी केली? तुझं तर सगळं छान चाललं होतं ना, आणि ते प्रिन्सिपल मॅडम पण किती खुश होत्या तुझ्यावर. अगं पण असं डायरेक्ट कसं काढलं तुला? नाही म्हणजे आधी नोटीस पिरियड वगैरे देतात ना, माहित नाहीये तुला? अगं जो नियमाने चालतो त्याला नियम लागू पडतात. हिने केला असेल काहीतरी घोळ, म्हणून काढून टाकलं अचानक नोकरीवरून. हे बाई, पण पगार मिळालाय ना तुला? हो. नशीब. आता मला वाटलं हात हलवत तशीच पगाराशिवाय घरी आली की काय. बरं सई, तुझी नोकरी ना एकदम करेक्ट टायमिंग वर गेलीये. अंजली, हो पॉप्स, आता माझी वेडिंग जवळ आली आहे ना, किती कामं असणार आहेत घरात. सई आपली घरी असलेलीच बरी, नाही का मॉम? सई, आता लगेच तू जॉब शोधायला नको लागू. म्हणजे ऍटलीस्ट एक महिनाभर तरी थांब, नाही तो बिचारा आत्यावर सगळं कामाचा लोड येईल गो. हे बाई अंजली, पण नको. अगं ही नोकरीला गेली नाही तर हिचा पगार येणार नाही, आणि पगार आला नाही तर आपलं कर्ज फेडणार नाही. लग्नासाठी पैसे कुठून येणार? अरे तुम्ही दोघी जरा गप्प बसाल का? त्या पोरीची नोकरी गेलीये, जरा तिच्याबद्दल काही सहानुभूती बाळगाल का नाही? तुम्ही दोघी जणी फक्त स्वतःचा स्वार्थ बघता. आणि तुम्हाला आपल्या भाची पुढे काही दिसत नाही. मामा थांब. मामी,
मी तुला किती वेळा सांगितलंय की तुझं कर्ज मी फेडणार आहे. मग पुन्हा पुन्हा का सारखा तो विषय काढतेस? सई, काय झालंय नक्की? ही अशी अचानक कशी काय नोकरी गेली? मी शाळेच्या ट्रस्टींना नाही नाराज करू शकत. आता तू कसं शिकवणार? तुझी शिक्षिकेची नोकरीच गेली ना. या शाळेतली प्रिन्सिपल खूपच कौतुक करत होती तुझं. सहन नाही झालं मला, म्हणून एक ऑर्डर दिली आणि तुझी नोकरी गेली. देवा, माझ्या सईच्या बाबतीतच नेहमी असं का घडतं? ती सगळं चांगल्या मनानं करायला जाते आणि तिच्या वाटेत कायम अडचणीच येतात. आई, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं बघ. लवकरच मी नवी नोकरी मिळवेल आणि तेही जास्त पगाराची. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बरं, मी हातपाय धुवून आले. मनसा, भाजी राहिली का निवडायची? नाही, मग जेवायची वेळ झाली की खूप भूक लागते ना. गोल शेप दे, मला गोल आवडतो. माझ्या क्वालिफिकेशनला मॅच होईल असा एकही जॉब नाही दिसत इथे.